हे बघ मुली, तुमचे विचार तुमच्यापाशी, पण आम्हाला आमच्या पूर्वजांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषाच अंतिम आहे। स्त्रियांनी केवळ प्रपंच करावा आणि पुरुषांनी विश्वाचा भार सांभाळावा, हेच आपली पुराणं सांगतात। असं असेल तर मग त्याच पुराणात महिषासुराचा वध करण्यासाठी देवी पार्वतीला अवतार घ्यावा लागला, ही कथा का सांगतात? अहो, रामायणामधील शबरीला स्वतः भगवंत श्री राम नमस्कार करतात, तेव्हा त्याच भगवंताचा तुम्ही आदर्श मानताना शबरी ही स्त्री असून तिला वेदांची जाण होती असं स्वतः महर्षी वाल्मिकी लिहितात। मग आपल्या लेखी ते सुद्धा चुकीचेच का? मिथिला नगरीचा राजा जनक यांच्या नवरत्नांमध्ये तत्वज्ञ वेद पारंगत असणारी गार्गी ही सुद्धा एक स्त्रीच होती, हे तुम्ही जाणतच असाल गुरुजी। याज्ञवल्क ऋषींसवे शास्त्रार्थ वाद घालून त्या काळी याच गार्गीने एक संपूर्ण बृहदारण्यक उपनिषद निर्माण केलं। मग या काळी या मिथिलेला साधं वेद म्हणण्यापासून विरोध का? ज्या व्यासांनी वेदांचं संकलन केलं तेच व्यास देवी भागवताची रचना करताना या विश्वाच्या जननीला म्हणजेच एका स्त्रीला वंदन करून करतात, तर त्याच स्त्रीला बंधनं घालणारे, जिच्यापासून या विश्वाची निर्मिती होते, तिला जगण्याची रीत शिकवणारे आपण कोण? कुळ वृद्धिंगत करणाऱ्या स्त्रीला तोच कुळ परंपरेने पुढे नेण्याचा अधिकार नसावा असं कोणत्या ग्रंथात सांगितलंय? मी आपणा सर्वांचा आदर करतेच, आपल्याला बोल लावणं हा माझा हेतू कधीच नव्हता। मिथिलेला ज्या कृत्यामुळे तुम्ही अपराधी घोषित केलं त्याला पुराणांचाच आधार नाही, हे सांगणं ह्या समाजाचा एक भाग म्हणून आणि एक स्त्री म्हणून मी माझं कर्तव्य मानते। पण हे कर्तव्य करताना माझ्याकडून कोणी नकळत दुखावलं गेलं असेल तर मी आपली क्षमा मागते। नाही मुक्ते, क्षमा आम्ही मागितली पाहिजे। स्वतःच्या सोयीनुसार पुराणांच्या अर्थ लावणाऱ्या आम्हाला तू जगण्याची नवी दिशा दाखवलीस। भैरव शास्त्रींच्या पदी आपण असावे या मोहापायी माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं असतं, पण त्यातून तू मला मुक्त केलंस। मिथिले, बाळा माफ कर मला, कसं सांगू तुला? अगं, एका बाजूला माझ्यातल्या बापाचं मन तुझी प्रतिभा जाणत होतं, पण दुसऱ्या बाजूला या समाजाचं भय माझ्या डोळ्यांना दिसत होतं ग। आज जी परिस्थिती तुझ्यावर ओढावली ना, ती परिस्थिती येऊ नये म्हणूनच माझा जीव कासावीस व्हायचा ग। माफ कर मला बाळ। भूदेव, स्त्री आणि पुरुष ही तर त्या भगवंताची सुंदर निर्मिती, त्यात भेदाभेद करणारे आपण कोणीच नाही। आणि आपण जरी अधिकार नाकारला तरी ती सृष्टी क्षणोक्षणी आपल्याला समृद्ध करत असते। वेदपाठ शाळेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना शिकण्याची अनुमती द्यावी आणि मिथिलेचा दंड मागे घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो। न्यायदान करताना मी पक्षपात केला, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्या गावी सर्वांना अध्ययनाचा अधिकार मिळेल असं मी वचन देतो। जय तू मुक्ताबाई, जय तू ज्ञानेश्वर, जय तू मुक्ताबाई, जय तू ज्ञानेश्वर। मुक्ते निघालीस? हो, आणखीन काही काळ नाही का ग थांबता येणार? मिथिले, का ग थांबलीस? इथपासून सुरू झालेला आपला प्रवास थांबशील का ग? इथवर येऊन पोहोचला। या प्रवासाने मला तुझ्यासारखी जन्माची सखी दिलीच, पण त्याच सवे मला माझी नव्याने ओळखही करून दिली। माझ्या मनीचा आत्मविश्वास नव्याने बहरला, ज्याचा सुगंध
आपल्या दोघींच्याही मनात सदैव दरवळत राहील. कठीण प्रसंगी आपली साथ देईल. मिथिले, सखीची साथ आयुष्य कसं समृद्ध करते ना, हे मी पाहिलंय ग आणि अजूनही पाहते. पण तिथे तुझी साथ द्यायला मी तिथे नसेन ना ग. अगं सहवास नसला ना तरी मनीची साथ चिरंतन राहते, माझ्या आई आणि कावेरी मावशी सारखी. कावेरी, अगं किती कासावीस होशील. आता जीव कासावीस होणार नाही तर काय काका. हिचं बिना त्या रुक्मिणीवाणी झालंय बघा. रुक्मिणी अशीच लहानपणी आत्ता येते म्हणून जायची आणि जाईल तिथं रमायची. सखीचा निरोप घ्यायला गेलीये. पाय कसा निघायचा इतक्या सहज. खरंय, निरोपाचा साधा क्षण जरी आठवला ना तरी सहन करण्याला अवघड होऊन जाते बघा. रुक्मिणीचं लग्न झालं त्यावेळी ती विठ्ठल पंतांसवे आपेगावला निघाली होती. त्यावेळी तुझी काय अवस्था झाली होती ठाऊक आहे ना मला. मी येडीच होते काका. पुढचे कितीतरी दिवस मी येशीवर वाट पाहत राहायचे. वाटायचं कदाचित रुक्मिणी अर्ध्या वाटेतनं परत येईल. मला घट्ट बिलगल. हे का मनाला ठाव होतं असं काही होणार नाही ते, तर दुसरं मन आशेनं धाव घ्यायचं. सत्य स्वीकारणं मनाचं काम नाहीच. ते जगतं केवळ भाबड्या आशेवर. मग ते आपल्या माणसाला शोधत यशीपाशी जात तर कधी इंद्रायणीवर भटकत. मुक्ते, मी पण गावच्या नदीकाठी तुझी वाट बघेन. येशील ना? मिथिले, मी नाही आले ना तरी तुझ्या गोड गळ्याची आणि वेदांची साद ऐकून माझे स्वर तुला ऐकू येतील. बाळा, माझ्याकडे ज्ञान असले ना तरी आज तुझ्या समोर बोलायला काही शब्द नाहीयेत. जिथे जगण्याची दिशा दिली त्या आदी मायेला द्यायला माझ्याकडे केवळ हा ग्रंथ आहे. पिढ्यानपिढ्या जपलेला हा पुरातन ग्रंथ, जो आजवर केवळ मी वाचला, पण आज तुझ्यामुळे त्यातला खरा अर्थ मला उमजला. घे बाळ, आम्हाकडून तुझ्यासाठी ही भेट. बाळा, बुद्धीच्या उंची पुढे वयाच्या मोठेपणाचं काय महत्व? आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सवय आहेत. काळजी घे बाळा. ती व्याधी झाली आजोबा.
स्त्रियांनी केवळ प्रपंच करावा आणि पुरुषांनी विश्वाचा भार सांभाळावा, हेच आपली पुराणं सांगतात. दादा, एकांत हा विश्वासार्ह नसतो. म्हणजे आपण एकांताला जवळ करतो ते शांततेसाठी, आणि या उलट अनेकदा तोच आपल्या मनातल्या अस्वस्थतेचं कारण ठरतो. आणि तुझं देखील आता तेच झालंय. अगं नाही मुक्ते, खरंच. तू नाही म्हणूच नकोस हा दादा. मी लहान असले ना तरी इतकीही लहान नाही राहिले मी आता. खरंय. फार थोड्या कालावधीत खूप मोठी झाली आहेस तू. हो ना. मग सांग ना रे, कुठल्या प्रश्नांनी फेर धरलाय तुझ्या मनात? मी गेले अनेक दिवस पाहते, तू सतत कुठल्या तरी चिंतेच्या छायेत आहेस. केवळ चिंता नाही मुक्ते, आताशा भयही वाटू लागलाय. तुला आणि भय? कसलं? कलीच. कली? हा कलीच तर आहे, ज्याच्यामुळे माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाहीये. पांडुरंगाने ही सृष्टी निर्माण केली, मग या सृष्टीतच माणसा माणसात इतक्या भिंती कशासाठी? हा इतका विखार कशासाठी? मुक्ती, मरणाच्या द्वारी असलेल्या व्याधिग्रस्तांविषयी माणसांना कणव का वाटू नये? माणसानेच माणसाला एकटं का सोडून दिलं होतं? किंवा मिथिलेला स्त्री असण्याचं मूल का चुकवावं लागत होतं? आपण सारी त्या परमेश्वराचीच लेकरं. उच्च नीच, ज्येष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य ही वर्गवारी माणसाने का ठरवली? एखाद्याला मायेने कवेत घेण्यासाठी माणसाला इतकी निकष का लावावे लागतात? आता नाही पाहावं लागत दादा. मिथिलेला बरोबरीचा अधिकार मिळाला. त्या व्याधिग्रस्त ग्रामातले सारे जण आता तुझ्यामुळे गुण्यागोविंदाने नांदताय. म्हणूनच तर साऱ्यांना तुझं एवढं कौतुक वाटलं होतं ना. म्हणूनच तर भय वाटतंय मुक्ते. अडलेल्याला सहाय्य करणं यात कौतुकास्पद काय आहे? साऱ्यांशी मानवतेनं वागणं याचं कौतुक कशासाठी? मानवता, बंधुता, समानता हे सारं आपल्याला जन्मतःच मिळालंय. मग हे मिळवून दिल्याबद्दल स्वतःचीच पाठ का थोपटून घ्यायची? मानवता ही जगण्याची नैसर्गिक रीत असायला हवी. तिला गुणविशेष मानता कामा नये. आणि ज्या समाजात असं घडत असेल तो समाज व्याधिग्रस्त आहे असंच म्हणावं लागेल. खरंय दादा तुझं. पण तुला एक सांग, तुला हे सारं अस्वस्थ करते ह्याचा मला आनंदच आहे. अस्वस्थता हीच बदलाला कारणीभूत ठरते. ही अस्वस्थताच तुला नवा ध्यास देईल आणि तू असा काहीतरी शोध लावशील जे या साऱ्या समस्यांवरचं एकमात्र उत्तर असेल. व्याधीचं निवारण होण्यासाठी वेदना काळजाला भिडणं आवश्यक असतं दादा. आणि ही वेदनाच विश्वाच्या कल्याणाचं कारण ठरेल. विश्वास ठेव, मी काही गुरुदादा इतके ज्ञानी नाही, पण मला खात्री आहे आज ना उद्या गुरुदादा देखील तुला हेच सांगेल. निवृत्तीनाथा, ज्ञानाच्या काळजीने अस्वस्थ झालायस? अलख निरंजन,
श्री गुरु गहिनीनाथ, आपण स्वतः आलात. अंतःकरणापासून आपल्या आज्ञेची वाट पाहत होतो. आपेगाव सोडल्यापासून जे काही घडत आहे त्याचा अर्थ लावणं आता कठीण होत जात आहे. ज्ञाना कसा आहे? आपण सारं काही जाणता, तरीही मी तुला विचारलं. त्याला कारणही तसंच आहे. काय? गुरुच्या मुखातून शिष्याचं कौतुक ऐकण्याचं समाधान काही निराळच असतं. विशेषतः तो गुरु आपलाच शिष्य असेल तर त्यासारखा दुसरा परमानंद नाही. खरे, श्री गुरु आदिनाथांपासून उगम पावलेली ज्ञानगंगा आता ज्ञानापर्यंत पोहोचली हे मला जाणवतंय. आणि ह्याच ज्ञानगंगेचा उपयोग प्रत्येक जीवाच्या उद्धारासाठी होणार आहे. या विश्वात नवचैतन्य निर्माण होण्याची घटिका आता समीप आली आहे. गुरुवर्य, एक सांगू, ज्ञाना अलौकिक आहे, असामान्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. परंतु तरीही तो माझा धाकला बंधू आहे, ज्याचं बोट धरून मी चालायला शिकवलं. लहानपणी खेळात ज्याचा भार पाठीवर व्हायला, तो विश्वाच्या कल्याणाचा भार वाहायला सज्ज झालाय. इतक्या लहान वयात इतकं मोठं उत्तरदायित्व तो पूर्णत्वास नेईल ह्याची मला खात्री आहे. पण नेमकं ते कसं साध्य होईल ह्याची चिंता वाटते. तुझी काळजी मी समजू शकतो निवृत्तीनाथा, पण तू म्हणतोस त्या उत्तरदायित्वाचा भार वाहण्याचं बळ ज्ञाना जन्मताच स्वतः सवे घेऊन आला आहे. किंबहुना त्यासाठीच त्याचा जन्म झाला आहे. त्याचा जन्म होण्यामागे विधात्याची तीच योजना आहे. ज्ञानाच्या जीवनातील सुवर्ण पर्वाचा आता आरंभ होणार आहे. ज्या कार्यासाठी ज्ञानाचा ज्ञानेश्वरापर्यंत प्रवास झाला त्या कार्याचा आता प्रारंभ होणार आहे. त्या कार्यात मी कसं सहाय्य करावं? निवृत्तीनाथा, सावलीने देहासाठी काही करायची आवश्यकता नसते. तिने केवळ त्याच्या सवे राहायचं असतं, त्याला वाट दाखवायची असते. आजपर्यंत ज्ञानाच्या मनी संस्काराचं रोप तू लावलंस. आता त्या रोपाचा वृक्ष होईपर्यंत त्याच्या सवेच राहा. जशी आपली आज्ञा. आदेश. अलख निरंजन. हे देवा नारायण, ज्ञानादादाच्या दिठीत तुझ्या तेजाचा अंश पाहिलाय मी. परंतु आता असं वाटतं की तुझ्यातील ऊर्जेचा काही अंश देखील ज्ञानादादाच्या मनात, देहात आणि आत्म्यात रुजू लागला. तू जसा तुझ्या प्रकाशाने या विश्वातील तम नष्ट करतोस, तसंच ज्ञानादादा देखील या विश्वातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करेल. या विश्वाला दया, क्षमा, शांतीचं मोल उमगेल आणि नव्या पहाटेचा आरंभ होईल याची खात्री वाटते. ज्ञानादादा, ज्ञाना, काय निरखतो आहेस? तुझं अथांग पसरलेलं तरी तळाशी शांत स्थिर असलेलं तेजस्वी रूप. ते तेजस्वी रूप तुझ्या ठाई सुद्धा आहेच की. ते तुझंच प्रतिबिंब आहे. पण प्रतिभा तर तुझ्या अंतरीची आहे ना. गुरुदादा, खरं सांगू, आता अंतरी जाणवतीये ती केवळ वेदना. की वेदना मला असह्य करतीये.
सतत दूरवरून कोणीतरी मला साथ घालतंय, सहाय्यासाठी हात मागतंय असं वाटतं. आणि मी हतबलतेनं वाट शोधत राहतो.